याच्यामध्ये कल्याण शाखा घटकाकडं वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही प्रामुख्याने विटॅमिनयुक्त खाद्यपदार्थांची निर्मिती करत असते. या खाद्यपदार्थांची एक्सपायरी डेट संपली असताना देखील एक व्यक्ती आहे तो अशा प्रकारचे खाद्य विक्री एक्सपायरी झाले असताना देखील विकत आहे अशी माहिती मिळालेली होती. त्या अनुषंगानं मिनी बाजारपेठ या ठिकाणी छापा कारवाई करण्यात आली. याच्यामध्ये त्या ठिकाणी अब्दुल करीम रईस खान यास ताब्यात घेतले असता त्यानं सदरचा माल हा भिवंडी येथून बिरबल रामबहादूर यादव याच्याकडून हा माल घेतले असल्याबाबतची माहिती प्राप्त झाली. त्या अनुषंगानं आम्ही भिवंडी या ठिकाणी पण नारपोली या ठिकाणी छापा कारवाई केली आणि त्याच्यामध्ये एकूण 26,63,509 किमतीचा मोजेक वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा एक्सपायर झालेला माल हा बनावट स्टिकर लावून विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. त्याप्रमाणे छापा कारवाई करून कारवाई करण्यात आली. यामध्ये किती लोकांना अटक करण्यात आली आणि किती दिवसापासून हे सर्व खेळ सुरू आहे? याच्यामध्ये 2 लोकांना अटक करण्यात आलेली आहे आणि हा साधारणपणे आमच्या माहितीनुसार प्राथमिक 6 महिन्यापासून विक्री करत असल्याची माहिती झालेली आहे. काय आवाहन करणार लोकांना? याच्यामध्ये जो आपण एखादा प्रोडक्ट घेतोय तो प्रोडक्ट नक्की त्याची एक्सपायरी डेट योग्य आहे किंवा त्याच्यावरती काही बनावट स्टिकर कोणी लावलेला आहे किंवा काही याबाबत खात्री करून लोकांनी अशा प्रकारचे खाद्यपदार्थ घ्यावेत. 26 लाख रुपयाचा आहे. 26,63,509 रुपयाचा आहे.